अभिजित आबा पाटील आपल्या समोर येतात. ज्या पद्धतीने सभागृहात सातत्यानं आवाज उठवण्याचं काम करतायत. आबा काय सांगाल, एकीकडे अन्न औषध प्रशासन चांगलंच चर्चेत आपल्यामुळे आले, एकीकडे तुकाराम मुंडेंचा पॅटर्न चालू आहे, धाड सत्र सुरू आहे. याच अन्न औषध प्रशासनावर थेट आपण गंभीर आरोप केलेत. नेमकं म्हणणं काय ना आपल्याकडे काय या संदर्भात? ह्याच प्रशासनातला एक जो हा गुटखा चालवतो तो कुचेकर नावाचा, जो संभाजीनगरला आता नोकरीला आहे, एक इन्स्पेक्टर म्हणून. आज तो सोलापूरला असताना त्याच्यावरती गुटखा तस्करीचा गुन्हा आहे प्रशासनातल्या अधिकाऱ्यावरती, आणि आज देखील बघायला मिळेल. नंतर जो इलागे म्हणून आहे त्यानं तर 3,42,00,000 रुपये त्याच्या गाडीत कॅश सापडली, आणि काही कॅश त्यांनी फरार केली, आणि ती गाडी त्याच्या नावावर आहे. म्हणजे 2111 गाडीचा नंबर आहे. तर गाडी नंबर सुद्धा मी विधानसभेत दिला. आणि मग आज अशोक गुप्ता नावाचा, जसं पिक्चर मध्ये दाखवतात का महाराष्ट्र एकाचा ही एका, तसा त्याकडे महाराष्ट्र आहे आणि तो सगळं चालवतो. मग सोलापूर जिल्ह्याला महत्व काय आहे तर आपल्याला कर्नाटक आणि तेलंगणाची बाउंड्री आहे. हा गुटखा त्या मार्गे आत येतो. मग आत येण्याचे मार्ग काय आहेत, पैसे कसे, कोण किती कसं, मग मोहोळ तालुका कोणी चालवायचा, माढा तालुका कोण, पंढरपूर तालुका कोण, ही अशी त्यांची सगळी साखळी आहे, पॅटर्न आहे. आणि मग ही सगळं विधानमंडळात मी स्वतः तुकाराम मुंडेंना पण ही दिली माहिती. कारवाई काय केली? मग आमचं म्हणणंच तेच होतं, म्हणून विधानसभेत तो विषय मांडला की ही लोक ह्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली. मी खेद आहे ना सरकारचा, जर एवढ्या गोष्टी आमदार त्या ठिकाणी सांगतायत आणि तुम्ही त्यांना बडतर्फ करायला पाहिजे, निलंबन सुद्धा नाही, बडतर्फ करायला पाहिजे, आणि तुम्ही शिस्तभंगाची कारवाई करता, तर ही जी कारवाई आहे तुम्ही त्यांना पाठीशी का घालताय सरकार? आमचा थेट सवाल आहे. आज 100 कोटी रुपयाचा रोज गुटखा विकला जातो महाराष्ट्रात 100 कोटीचा गुटखा जर 365 दिवस पकडले तर 36,500 कोटीचा गुटखा झाला. मग एकीकडे कुठं म्हणजे साहेब ऐका, कर्जमाफीपेक्षा पण जास्त पैसे झाली. जी कर्जमाफी सांगते ती ना त्यापेक्षा जास्त पैसे झाली ही नुसत्या गुटख्यातनं. आणि मग बघा 36,000 कोटीचा गुटखा जर त्याला गुणवले 18% GST लावला, तर तो स्लॅब 40% गेला, तर त्याचे GSTचे पैसे किती झाले ही बुडवतात. नंतर अनेक त्या ठिकाणी ह्याच्या माग गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार होती. ही यांना जे पैसे येतात हे पैसे पूर्वी मला काही लोकांशी मी माहिती घेतो ना सारखी, तर सांगत होते की 10 रुपयाला ती आधी मिळत होता, आता 100 रुपयाला 3 मिळायला लागलेत. कोणामुळे? ठीक आहे, मुंडे साहेब आल्यामुळं, ह्या कारवाई होण्यामुळं. मग मला विचार करण्यासारखी गुटख्याचा बी TRP वाढला. हो, पण त्याचा फायदा पण काय बघा, जर 100 रुपये मध्ये 3 त्या पुड्या काय मिळत आहेत, पूर्वी त्या 10 रुपयाला मिळत होती एक, म्हणजे 100 रुपये 10 मिळत होत्या. आता तो माणूस जर रोज 100 रुपये स्वतःवर गुटख्यासाठी खर्चत असेल तर तो 10 खाण्याऐवजी 3 खायला लागला, तेवढं तर पुण्य लागलं की. हो, पण आबा हा प्रश्न आहे की एकीकडे धाड सत्र मुंडे साहेबांचं सुरू आहे, पण त्यांच्याच विभागातले जर असे अधिकारी असतील तर कितपत ही यशस्वी मोहीम होईल? आमचं म्हणणंच ते आहे, पहिल्यांदा मुंडे साहेबांनी ही लोकांना फिरण्यापेक्षा आधी तुमचं डिपार्टमेंट स्वच्छ करा. मग डिपार्टमेंट स्वच्छ नाही असं डिपार्टमेंट स्वच्छ झालं की पुन्हा महाराष्ट्रात सगळं नीटनेटकं होतंय. आज जी तुमच्या डिपार्टमेंट मधली घाण आहे, ज्याच्यावर असे आरोप आहेत, ज्याच्यावर अशा FIR आहेत, त्या जनपैशात अँटी करप्शन मध्ये जो ह्या लागेबांध्यात सापडलाय, आज मुंडे साहेबांनी उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी 10 टाकायची ठरवली. मुंडे साहेबांनी उद्या सांगितलं मोहोळमध्ये 10 टाकायची आहे, पंढरपूरला 10 टाकायची आहे, किंवा कुठं, तर काय असेल होत तर पंढरपुरात आता 10 टाकायची आहे किंवा माड्यात 10 टाकायची, तर ती दहाडीला जी येणार आहेत ती जर डिपार्टमेंट मधलीच अधिकारी आहेत, आणि उद्या जर इथं 10 कोटीचा माल आहे तर त्यांच्याच डिपार्टमेंटचा आधी फोन येत असेल, माल लंपास होत असेल, आणि दाढ फेल नको म्हणून 10 कोटीच्या ऐवजी 10 लाखाचा माल दाखवत असतील, आणि मुंडे साहेबाला दाखवत असतील 10 लाखाची आम्ही पकडलं, पण 10 कोटीचा पळवला त्याचं काय? आणि मग आधी डिपार्टमेंट स्वच्छ केलं पाहिजे, आणि मग त्या ठिकाणी तरच त्या सगळ्या गोष्टीवर. आज दूध भेसळवरती खूप मोठ्या प्रकारे त्या ठिकाणी महाराष्ट्रात विधिमंडळात आम्हाला उत्तरात सांगितलंय 30 ते 35% दूध भेसळ आहे. म्हणजे तुम्हाला 30 ते 35% जर दूध भेसळ थांबवली तर माझ्या शेतकऱ्याला 50 रुपये लिटरला दुधाला भाव मिळेल. एक सक्षम अधिकारी म्हणून विश्वासराव नांगरे पाटलांचं नाव चर्चेत असतं नेहमी. आज त्यांनी काल वक्तव्य बोलताना केलं, त्यांनी थेट RSSचंच कौतुक केलं. काय एक प्रशासकीय अधिकारी वैचारिक पातळी ज्यावेळेस सोडून अधिकारी असल्याचं विसरतो. नाही, सगळ्यात महत्त्वाचं प्रशासनाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे
एखाद्या वेळेस आम्हाला त्या ठिकाणी पक्ष असू शकतो, पण प्रशासनाला कधीही पक्ष नसतो. कुणाचीही बाजू त्या ठिकाणी घेता येत नाही. आणि तुम्ही ज्यावेळेस शपथ घेतली त्यावेळेस तुम्ही सांगितलंय की आम्ही ममत्व भाव ठेवणार नाही, आम्ही निष्पक्षपात राहू. मग ही शपथेचा त्या ठिकाणी त्यांनी स्मरण ठेवलं पाहिजे. कुणाच्याही बाजूनं झुकता कामा नये. त्या ठिकाणी खऱ्याची बाजू खरी, सत्य. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला घटना दिली त्या घटनेचं पालन करून आपल्याला अशा पद्धतीचं वागता येणार नाही. मी आज जाताना आणि दांडीची बातमी लावली, परंतु तिथं उद्धव ठाकरे साहेबांचं जेवण देखील करून आलोय. आपण तर कुजबूज सातत्याने येते. ऑपरेशन टायगर नंतर ऑपरेशन तुतारीची चर्चा होती. असं काय कुजबूज आहे काय? विकास निधीची कुठतर अपुरी कमतरता, कुठतर ऑपरेशन तुतारी? पवार साहेबांनी याचं उत्तर दिलंय. हा, एकही नाही म्हणजे तुमच्या मनात काय गोळतंय? पवार साहेब आहे माग. आपण पाहिलं असेल तर एकीकडे जे आहे ते तुकाराम मुंडेंनी पहिल्यांदा अन्न औषध प्रशासनातला जो कारभार आहे, भ्रष्ट कारभार, तो पहिल्यांदा रोखला पाहिजे असं रोकटोक मत मांडताना प्रशांत कुचेकर नावाचा अधिकारी जो आहे तो या राज्यभरातला सर्वात मोठा एजंट असल्याचा गंभीर आरोप जो केला. त्यामुळं तुकाराम मुंडेंनी अगोदर धाड टाकण्या अगोदर स्वतःचं प्रशासन आणि स्वतःचा विभाग जो आहे तो दुरुस्त करणं आणि स्वच्छ करणं गरजेचं असल्याची भूमिका जी आहे ती आमदार अभिजित पाटील यांनी TV 9शी बोलताना व्यक्त केली आहे. माझा सहकारी सरपुल सय्यदचा मी संदीप शिंदे, TV 9 मराठी, माडा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.